भारतात आपण अनेक खेळ पाहिले असतील, त्यापैकी कबड्डी हा खेळ शारीरिक नव्हे तर लवचिकपणा आणि रणनीतीचा खेळ मानला जातो। कबड्डी या खेळाला लोकांनी खूप दाद दिलेली आहे आणि त्याचे प्रेक्षक वर्गही भरपूर आहेत। भारतातील सर्वात लोकप्रिय खेळापैकी एक असलेल्या कबड्डीने गेल्या काही वर्षात क्रीडाप्रेमींना अनेक रोमांचक क्षण दिले आहेत। कबड्डी हा शारीरिक ताकदीचा आणि चपळाईचा आणि रणनीतीचा खेळ आहे जो प्रेक्षकांना आकर्षित करतो। 4000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेला कबड्डी हा बर्लिन 1936 ऑलिम्पिकपूर्वी एक प्रदर्शनीय खेळ म्हणून प्रदर्शित करण्यात आला होता। या खेळाला लवकरच आशियाई खेळामध्ये लोकप्रियता मिळाली आणि 1951 आणि 1992 मध्ये आशियाई खेळामध्ये एक प्रदर्शनी खेळ म्हणून त्याचा समावेश करण्यात आला। तथापि 1990च्या बीजिंग चीन येथे झालेल्या आशियाई खेळाच्या कार्यक्रमात कबड्डीचा समावेश झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी नियमितपणे पाहण्यास सुरुवात झाली। तेव्हापासून हा खेळ प्रत्येक आशियाई खेळाचा भाग आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी ही फक्त पुरुषाची स्पर्धा असायची। पुढे 2010 पासून या स्पर्धेमध्ये महिलांचाही समावेश करण्यात आला। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने वर्चस्व गाजवले हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटू नये। 1990च्या आशियाई खेळामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, जपान आणि नेपाळ या 6 संघांनी राऊंड रॉबिन स्वरूपात स्पर्धा केली आणि प्रत्येक संघ एकदा एकमेकाशी स्पर्धा करत होता। संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला आणि सुवर्णपदक जिंकले। 2002 पर्यंत प्रत्येक आवृत्तीमध्ये राऊंड रॉबिन स्वरूपाचे पालन केले गेले आणि भारतीय पुरुष संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही आणि त्यांनी सर्व सुवर्णपदके जिंकली। आशियाई खेळामध्ये 2010 पासून पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धांसाठी गट टप्प्यानंतर बाद फेरीचे स्वरूप आयोजित केले जाऊ लागले। भारतीय पुरुष संघाने 1990 पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत 9 पैकी 8 सुवर्णपदके जिंकली आहेत, तर भारतीय महिला संघाने 2010 पासून 4 पैकी 3 सुवर्णपदके जिंकली आहेत। भारतातील इतर खेळाप्रमाणेच कबड्डीची आवड शहरे आणि खेड्यापाड्यातही दिसून येते आहे। महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा तालुका महागाव जय बजरंग क्रीडा मंडळाने ही भव्य कबड्डी खेळाचे सामने आयोजित केले होते। गेल्या 2 वर्षापासून तीच परंपरा पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे। तीच परंपरा आजही चालू आहे। आता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की या गावकऱ्यांना खेळाच्या बाबतीत किती उत्सुकता आहे। करंजखेड गावातील सहकारी मंडळी मोठ्या प्रमाणात खेळ बघण्यात उत्सुक आहेत आणि खेळाचा आनंद घेण्यात व्यस्त आहेत। कॉमेंट्रीमॅन गणेश आसोले व गजानन नांदेडकर सर होते आणि पंच कमिटी देवानंद राठोड आणि रामदास ठाकरे सर होते। ते दोघेही करंजखेड गावचे होते। बाहेर गावच्या खेळाडूंना जेवणाची चांगली व्यवस्था करण्यात आली होती। खेळाडू आणि संघाचा आत्मविश्वास आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी विजय पराजयासाठी बक्षीसही ठेवण्यात आले होते। तसेच प्रवेश फी 500 रुपये आणि लेट फी 700 रुपये, तक्रार फी 1000 रुपये अशा प्रकारे ठेवण्यात आल्या होत्या। खेळात 4 प्रकारचे बक्षिसे ठेवण्यात आली होती। प्रथम पारितोषिक 15,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये, तृतीय पारितोषिक 7,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 5,000 रुपये अशा प्रकारे ठेवण्यात आले होते। जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पंडित ठाकरे व उपाध्यक्ष संदीप देवरकर आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटन सीताराम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। जय बजरंग मंडळातर्फे कबड्डी खेळाडूंना काही अटी ठेवण्यात आल्या होत्या। त्यात खेळाडूचे वजन 50 किलो, 5 खेळाडू किंवा 54 किलोचे 2 खेळाडू किंवा दुसऱ्या शब्दात खेळाडूचे वजन प्रो कबड्डीच्या नियमानुसार सर्व खेळाडूचे वजन केले गेले। पहिले बक्षीस कोर्टा तालुका उमरखेड या गावाने घेतले, तर दुसरे बक्षीस आरेगाव तांडा तालुका पुसद या गावाने घेतले आणि तिसरे बक्षीस करंजखेड या गावाचे व चौथे बक्षीस दराठी गावाने घेतले। प्रथम पारितोषिक रामदास ठाकरे यांच्या हस्ते, द्वितीय पारितोषिक मंडळाचे अध्यक्ष व तृतीय पारितोषिक काशीनाथ राकडे यांनी प्रदान केले। अशा प्रकारे या खेळाची स्पर्धा करंजखेड गावामध्ये संपन्न झाली। सतीश कदम आणि किशोर जाधवसह गौतम भालेराव, करंजखेड, गल्ली मीडिया, यवतमाळ।